श्री स्वामी समर्थ. बाळा, आम्ही तुलाच सांगतोय. तुला वाटतं हे अशक्य आहे, पण देवाला सर्व काही शक्य आहे. पावला पावलावर जरी संकट असलं तरी बाळा, जोपर्यंत तू आमचा हात धरला आहे तोपर्यंत घाबरायचं कारण नाही. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. तू तुझ्या कामांमध्ये प्रयत्न न करता आमच्याजवळ हात जोडत असशील तर हे चुकीचे आहे, कारण आम्ही त्याचीच मदत करतो जो स्वतःची मदत करतो. तुम्ही एकट्यात खूप वेळ रडला आहात, पण आता मी तुम्हाला मोठा आशीर्वाद देण्याच्या तयारीत आहे. जो अनन्य भावाने आमचे चिंतन करतो त्याच्या अवघ्या संसाराची चिंता आम्ही करतो. आयुष्यात जिथे कोणताच मतलब नाही तो दरबार म्हणजे स्वामी आई दरबार. जिथे कोणी श्रेष्ठ कोणी दुष्ट असा निवड नाही, कारण आईसाठी सगळी लेकरं सारखीच. जो भोगेल तो स्वतःच्या कर्माने भोगेल, म्हणून कर्म चांगले ठेवा. इतकं साधं गणित आपल्या स्वामी आईचं आहे. स्वतःच्या कर्मासाठी देवाला धारेवर धरू नका, तेवढी आपली कुवतही नाही. आयुष्यात कितीही संकट आली तरी घाबरू नका, स्वतःलाच स्वामींशी जोडा. बाळा, आम्ही तुला आजवर इथवर सुरक्षित आणलं आहे आणि पुढेही नेणार. स्वामी सांगतात, जी व्यक्ती माझ्या शक्तीवर विश्वास ठेवते त्यांच्यावर मी कधीही वाईट वेळ येऊ देत नाही. तुम्ही जे पाहत आहात त्यापेक्षा मोठे काहीतरी तुमच्यासाठी येत आहे. सहमत असाल तर प्रचंड स्वामीबळ पाठीशी असे कमेंटमध्ये टाईप करा. जो आजचा माझा हा संदेश शेवटपर्यंत ऐकेल त्याला त्याच्या आयुष्यात स्वामी आई कधीच काहीच कमी पडू देणार नाही. जो सेवेकरी चांगले कर्म करत असतो त्याचे तर पाय खेचले जातात, त्याचीच निंदा केली जाते. परंतु निंदा अपमान सहन करून माझी सेवा जो करतो तोच खरा स्वामी सेवेकरी असतो आणि त्याच्या पाठीशी मी कायम असतो. बाळा, जिंदगी आसान नहीं है, उसे आसान करना पड़ता है. थोडा धीर धरून आणि थोडं सहन करून. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. आयुष्यात खूप संकट येऊनही तुम्ही खंबीर असाल तेव्हा समजून जायचं की आम्ही तुम्हाला सांभाळून घेतले. विचारांवर लक्ष ठेवा, ते शब्द होतात. शब्दांवर लक्ष ठेवा, ते कृतीत उतरतात. कृतीवर लक्ष ठेवा, त्या सबबी बनतात आणि सबबींवर लक्ष ठेवा, त्या चरित्र घडवतात आणि चरित्रावर लक्ष ठेवा, ते आपले भविष्य घडवते. बाळा, तू चांगले कर्म करत राहा. तुझी जबाबदारी घ्यायला आम्ही तयार आहोत. ज्या व्यक्तींनी तुम्हाला दुखावले आहे त्यासाठी आता त्यांना त्यांच्या चुकांसाठी खेद वाटतो. बाळा, जास्त विचार करत रडत बसू नकोस. सगळं छान होणार. तुझ्या आयुष्यात सुख स्वतःच्या पावलांनी चालत येणार. फक्त दिवसातून 2 मिनिटे वेळ काढून माझं नाम घे आणि बघ, तुझ्याही आयुष्यात चमत्कार होणार. तुम्ही स्वामींचे भक्त असाल तर स्वकर्माने प्राप्त झालेला प्रारब्ध तुम्हाला भोगावेच लागणार. आम्ही फार तर त्या भोगाला मागे पुढे करू शकतो, पण परिस्थितीने वश करून कळत न कळत घडणाऱ्या पापाचे परिवर्तन विपरीत प्रारब्धात होऊ नये यासाठी आमचे नामस्मरण करा. स्वतःच्या कर्मावर आणि प्रामाणिकपणावर विश्वास ठेव. योग्य वेळ आली की एवढं भेटेल की मागायला काहीच उरणार नाही. तुझे यश तुझ्या नशिबात लिहिले आहे. स्वतःला कधीही कमी लेखू नकोस. माझे आशीर्वाद सदैव तुमच्या सोबत आहेत. मित्रांनो, स्वामींचा आजचा संदेश तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचला असेल.
आणि स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच हा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये स्वामी आई मी तुझं बाळ आहे असं टाईप करा. श्री स्वामी समर्थ.